मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय. सोमनाथ सर चला लवकरात लवकर या. मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सोमनाथजी कोलते सर चला मॅन ऑफ द मॅच किताब देतोय. बॅटर दुसऱ्या बाजूने येणं गरजेचं आहे. गायधरा कॅपिटल चला लवकरात लवकर. बॅटर मैदानाच्या आतमध्ये या. मॅचला होईल सुरुवात. आणि सोमनाथ यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक देखील आहे. ते देखील आपण वितरित करतोय. संग्रामदादांचे शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच हा किताब आपण देतोय. आदेश मोडक आणि अमोलदादा मोडक यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. एक टर्निंग पॉइंट विकेट घेतली आणि त्यानंतर एक अफलातून गोलंदाजी सोमनाथ यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली आणि त्यानंतर सामनावीर पुरस्काराने त्यांना आपण गौरवित करतोय. चला थोडंसं स्पीडअप करणं गरजेचं आहे. मॅचला सुरुवात करा लगेचच विनंती असेल. मॅचला होईल सुरुवात. सलामीची जोडी दाखल झाली आहे. स्वप्नील झेंडे ऑन स्ट्राईक आहे. नॉन स्ट्राईकला गणेश तर गोलंदाजी मार्कवर षटक क्रमांक पहिलं शुभम. पहिला चेंडू इथे बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. पहिला चेंडू डॉट निर्धाविताना पाहायला मिळेल. सुरुवात आपलातून शुभमच्या माध्यमातून होतीये. चांगली सुरुवात. हा चेंडू देखील इथे अगदी आपण पाहूया सुरेख लाजवाब येताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा चेंडू डॉट आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आलेत. 2 चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळालेत. सुरुवात तर आपल्यातून आहे.
परंतु आक्रमण स्वप्नील यांना देखील करावं लागेल. विजयाचं स्वप्न पाहिलंय गायधरा कॅपिटल संघाने. इथे आक्रमण होतंय समोरच्या दिशेने. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. पळया कुदळे टिपतील झेल आणि इथे अगदी आपण पाहूया पहिल्या क्रमांकाचा धक्का. स्वप्नील झेंडे गोल्डन डक विकेटची शिकार. फलंदाज बाद. पहिली विकेट शून्यावरती आली आहे. इथे स्विचिटचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती पाहायला मिळत आहेत आणि हा चेंडू सुसाट वेगात सीमारेषेच्या बाहेर आल्यासरशी संतोष मैदानाच्या आतमध्ये आक्रमण करतील. चौकार आलाय. चौकाराने संघाचं खातं उघडलं जाईल. 4 धाबा आहेत. हा चेंडू अगदी आपण पाहूया शरीर भेदक. बॅट आणि बॉलचा संपर्क कोणत्याच प्रकारचा नाहीये. पुन्हा एकदा चेंडू डॉट चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. कमबॅक करणारे चेंडू शुभम अफलातून गोलंदाजी करतायत पहिल्या षटकामध्ये. इथे देखील पुढे सरसावत आक्रमण आणि हा चेंडू डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या अगदी बाहेर. वाघाची धाड आणि फोडला पहाड. षटकार. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 1 बाद. 10 धावा धाव फलकावरती आहेत. गणेश ऑन स्ट्राईकच्या दिशेने पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 गोलंदाजीच्या माध्यमातून रोहन मारा करण्यासाठी सज्ज होतील. कशा प्रकारचं कामकाज रोहन करणार पाहणं गरजेचं आहे. पहिल्या षटकामध्ये शुभम आपल्यातून कामकाज बजावताना पाहायला मिळाले. तिथे पहिला चेंडू उंच हवेमध्ये. तिथे अगदी आपण पाहूया झेल टिपलाय. नो बॉलचा इशारा तर आहे. जल्लोष आनंद साजरा करताना पाहायला मिळाले खेळाडू. इथे तिसऱ्या पंचांकडे निर्णय. स्टंपची काळजी घ्या. पुन्हा एकदा खेळाडूंना विनंती आहे. एलईडी स्टंप आहेत आपले. वारंवार सूचना केल्या जात आहेत. त्यांचंही पालन करत चला. पंचांचा निर्णय आलाय. ओ कॅच आउटची विकेट आहे. अर्थात या चेंडूवरती कोणत्याच प्रकारची धाव नाहीये. बिहाइंड द स्क्वेअरचा नियम नाहीये सर. ओम झेंडे न्यू बॅटर दाखल होत आहेत. 10 धावसंख्येवरती 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला जाऊन पोहोचलेत. रोहन या षटकामध्ये अफलातून गोलंदाजी करतायत.
हा चेंडू देखील समोर दिशेने सर्वजण खेळून काढलाय. फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवला जातोय. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव. आपलातून गोलंदाजीचा नजराना. गोलंदाज अक्षरशः धुमाकूळ घालतायत आज. या अगोदरचा सामना आठवा. अगोदरच्या सामन्यामध्ये देखील लो स्कोरिंग सामना होता, परंतु गोलंदाजांनी पिंपळमाळा फायटर्स संघाने सामना काबीज केलेला आपण पाहिलाय. इथे देखील अगदी आपण पाहूया स्टंपिंग विकेट घेण्याच्या प्रयत्नामध्ये गणेश मोडक एस्टेनच्या पाठीमागे पाहायला मिळत होते, परंतु बालबाल बचवले फलंदाज. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतील मारा करण्यासाठी. रोहन षटक क्रमांक 2. इथे देखील आक्रमण समोरच्या दिशेने होत आहे. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती आहेत. चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न प्रयास आणि हा चेंडू अगदी आपण पाहूया सीमारेषेच्या अगदी बाहेर जाऊन दाखल होतोय. तिसऱ्या पंचांकडे निर्णय. क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू आहे. इथे रिव्ह्यू सक्सेसफुल होणार की अनसक्सेसफुल पाहणं गरजेचं आहे. चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 14 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यात. इथे देखील आडोबॅटने चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक धावतात. चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न, पडझड जाणवेल तोपर्यंत 2 धावा आहेत. तिसऱ्या धावेसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाहीये. 16 धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. याची देही याची डोळा. धावफलकावरती धावा पाहायला मिळतात 16. आणि आपण पाहतोय वडकी प्रीमियर लीग या क्रिकेटच्या स्पर्धेचा रंगला जातोय दैदिप्यमाल असा 16. एक जबरदस्त आयोजनात मात्र क्रिकेटची स्पर्धा संपन्न होते. इथे देखील अगदी आपण पाहूया डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. 2 षटकांचा खेळ संपला. 2 बाद 16 धावा आहेत. उर्वरित 2 षटकांचा 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. हा चेंडू इथे सुरेख तुषार गोलंदाजीच्या माध्यमातून, परंतु पंच गळवतात. उजव्या एसटीच्या खूप दूरवरती चेंडू राहतोय. व्हाईट बॉलचा इशारा आला जाईल. अवंतरच्या मदतीने धावफलकावरती बाद होते. 17 धावा आहेत 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शांत प्रकारचं वातावरण, परंतु येणाऱ्या वेळेमध्ये अशांत करणारी फटकेबाजी. मैदानाच्या आतमध्ये संतोष चव्हाण आणि ओम झेंडे यांना करावीच लागेल, कारण मॅच महत्त्वपूर्ण आहे दोनही टीमसाठी. विजय मिळवायचा आहे. इथे आक्रमण होत आहे. संतोषच्या बॅट मधून हवाई तडाखा. चेंडू लँड होईल सरळ सरळ सीमारेषेच्या बाहेर. लांब लचक षटकार. चेरन इथे देखील रिबाचा प्रयत्न, सुशीटचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. हा चेंडू अगदी आपण पाहूया इथे उजव्या इच्छेच्या दूरवरती राहते. दंडित केले अवांतर धावेने. धावफलक अवांतरच्या मदतीने पुढे जाते. 24 धावा पाहायला मिळतात. इथे देखील आक्रमण आणि हा चेंडू सरळ डिक्लेरेशन झोन मध्ये. 1 धावे. धावफलक 1 धावसंख्येच्या मदतीने पुढे जाईल. इथे देखील बॅटने चेंडू खेळला. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत. झेल टिपला जाईल. नो बॉलचा इशारा मात्र पंचांच्या माध्यमातून आहे.
9 प्लस 2 अर्थात 3 धावा येतील. इथे देखील आक्रमण होतंय. चेंडू चालूमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली झेल टिपलाय. इथे मात्र फलंदाज होईल बाद. विकेट. अठ्ठावीस धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या षटकामध्ये देखील विकेट आली आहे. मोठे विकेट संतोष चव्हाणच्या रूपाने येईल. तर न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. विशाल. हा चेंडू शरीर भेदक. बॅट आणि बॉलचा संपर्क राही आहे. चेंडू डॉट. अफलातून गोलंदाजी करतायत तुषार देखील मैदानाच्या आतमध्ये. इथे पुढे सरसावत मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता. षटक संपेल मैदानाच्या आतमध्ये. तिसऱ्या क्रमांकाचं 3 षटकांचा खेळ संपला. 3 बाद 28 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचं षटक गणेश मोडक. ग्राउंड सौजन्य सचिन फाटे साहेबांचं शुभागमन होत आहे. आपलं ही वडकी प्रीमियर लीगच्या निमित्ताने हार्दिक हार्दिक स्वागत. आपला यथोचित सन्मान आयोजक कमिटीच्या वतीने केला जातोय. त्या सन्मानाचा आपण स्वीकार करा विनंती आहे. 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने 30. शेवटच्या षटकामध्ये आक्रमण होणं गरजेचं आहे. इथे समोर दिशेने मिडॉन क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती 31. आक्रमण करावं लागेल. तोडाफोडा आणि राज्य करा हे तत्व अवलंबायचं आहे. इथे आक्रमण होत आहे. चेंडू उंच हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली झेल टिपलाय आणि फलंदाज होईल बाद. विशालला देखील परतावं लागेल. न्यू बॅटर संदीप झेंडे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. हा चेंडू देखील पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी एशियनच्या पाठीमागून स्टंपिंग विकेटचे शिकार संदीप देखील ठरताना पाहायला मिळाले. विकेट आली आहे. तर न्यू बॅटर सुनील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. एक मोठा फटका अजूनही सामन्यामध्ये रंगत वाढवू शकतो. सुनील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. जर षटकार मारत असतील तर पप्पू चौधरी यांच्याकडून 500 आणि प्रतीक जाधव यांच्याकडून 500. 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. आणि इथे बंगाली रसगुल्ला येणार का प्रश्नचिन्ह आपल्या सर्वांच्या समोर आहे. आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. हा देखील चेंडू इथे विकेट येताना पाहायला मिळेल. आणि याचबरोबर एक डाव संपलाय. बनवल्या गेल्यात 31 धावा. विजयासाठी 32 धाब्यांचं टार्गेट आहे.
चला लवकरात लवकर चला आता मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. धावा होईल वॉरियर संघाची सलामीची जोडी दाखल होईल. दुसऱ्या बाजूने गायदरा कॅपिटल क्षेत्ररक्षण सजवताना पाहायला मिळेल. यानंतरच्या मॅचचा टॉस आपण करतोय. मोडकमाळा फायटर्स आणि पालखी मार्ग वॉरियर्स. यानंतरची मॅच मोडकमाळा फायटर्स आणि पालखी मार्ग वॉरियर्स टॉस आपण संपन्न करणार आहोत. बोथ कॅप्टन उपस्थित राहा. चला क्षेत्ररक्षण सजणं गरजेचं आहे. टॉस आपण संपन्न करतोय. अमितदादा मोडक यांच्या शुभास्ते टॉस. यानंतरच्या मॅचचा करतोय आपण. ऋषिकेश आणि त्याचप्रमाणे दुसऱ्या बाजूने प्रयाग ही जोडी आहे. पहिला चेंडू नो बॉलचा इशारा आहे. संतोष गोलंदारीच्या माध्यमातून 9+2 3 धावा येतील जे अतिरिक्त आहे. हा चेंडू शरीर भेदक. इथे मात्र कमबॅक करणारा चेंडू. गोलंदाज जर धुमाकूळ घालत असतील तर अजूनही सामन्यामध्ये रंगत वाढू शकते. टॉस झालाय आणि टॉस का बॉस. इथे आक्रमण पुढे सरसावत होत आहे आणि हा चेंडू ऋषिकेशच्या बॅटमधून हवाई तडाखा. चेंडू लँड होईल सीमारेषेच्या बाहेर. वाघाची धाड आणि फोडला पाड. षटकार. मोडकमाळा फायटर संघाने टॉस विन केलाय. प्रथमतः फलंदाजी करण्याचा निर्णय. इथे देखील आक्रमण होत आहे समोरच्या दिशेने. ऋषिकेशचा लागोपाठचा दुसरा 9+ षटकार. 7 धावा आहेत. ऋषिकेश नावाची तोप मैदानाच्या आतमध्ये आहे. अगदी या पर्वामध्ये ऋषिकेशची खेळी अफलातून होताना पाहायला मिळते आणि एक आक्रमक फलंदाज म्हणून ऋषीची देखील नक्कीच चर्चा या मैदानावरती होताना पाहायला मिळेल. इथे देखील मोठा फटका तर खेळला. चेंडू उंच हवेमध्ये. उंची देखील आहे आणि लांबी देखील मिळाली आहे. लांब लचक षटकार. छेडान लागोपाठचा तिसरा. या लागोपाठच्या 3 षटकारांसाठी रवींद्र अर्थात पप्पूदादा चौधरी साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक. इथे देखील मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. संधी आहे आणि तिथे झेल सुटलाय. ऋषिकेशला जीवनदान. कॅच छुटावर गेंदबाज का दिल भी तुटा. धावफलक पुढे जात आहे. 23 धावा आहेत. अगदी अभ्यास केला गेला होता प्रयागच्या पेपरचा, परंतु पेपर आला ऋषिकेशचा आणि फार मोठं आक्रमण होताना पाहायला मिळालंय. इथे आडबाटने चेंडू खेळलाय. स्क्वेअरले क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक धावतात. चेंडूच्या पाठमधून चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न. सीमारेषे लगत चेंडू अडवलाय. 2 तर आल्यात. तिसऱ्या धावेसाठी कोणत्याच प्रकारचा प्रयत्न नाहीये. धावफलक 2च्या मदतीने 25. अजूनही पहिल्या षटकातील काही चेंडू बाकी आहेत. इथे मात्र अगदी आपण पाहूया वेट अँड वॉच. शेराची कपडे भंडाऱ्याचा नाद. वारे फकड्या टाक उचल की टाक. टाक उचल की टाक. षटकार. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 31 धावा आहेत. 18 चेंडू आणि 1 धावेची गरज. चेंडू 1. सुनील गोलंदारीच्या माध्यमातून. परंतु ह्या खेळाडूमध्ये क्षमता आहे सामन्याला कलाटणी देण्याची.
हा चेंडू अगदी आपण पाहूया इथे सुरेखला जवाब आणि याच बरोबर सामना संपलाय. 10वा मैल वॉरियर्स या सामन्यावरती विजय मिळवेल. गायदरा कॅपिटल चांगली लढत तुम्ही देखील दिली. तुमचंही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत आम्ही करतो. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ऋषिकेश मोडक या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. ऋषिकेश या मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देतोय. एकतर्फी झुंज त्याची पाहायला मिळाली आणि त्यानंतर मॅन ऑफ द मॅच हा किताब त्याला आपण या ठिकाणी वितरित करतोय. यानंतरची होणारी मॅच आपण पाहणार आहोत पालखी मार्ग वॉरियर्स तर त्यांच्या विरोधामध्ये बुडकमाळा फायटर्स. पालखी मार्ग वॉरियर्स टीम आता मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. तर दुसऱ्या बाजूने मोडकमाळा फायटर्स सलामीची जोडी दाखल होईल. तानाजी मोडक साहेबांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच ऋषिकेशला आपण देतोय. सामनावीर पुरस्काराने गौरवित केला जाईल. चला पालखी मार्ग वॉरियर्स आता जराही विलंब नकोय. लगेचच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. त्याचप्रमाणे पप्पूदादा चौधरी यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं ते देखील आपण वितरित करतोय.